भाऊ उन्हातानात माणसं गेली एक महिना झालं या गोवंश हत्याबंदी कायद्याच्या विरोधात आज आंदोलन केलेलं आहे। एका मिनिटामध्ये मी ॲडव्होकेट महादेव कांबळे राष्ट्रवादीचा माजी जिल्हा प्रवक्ता या नात्याने एका मिनिटामध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे। ऊन जरी लागत असलं तर घरातली चूल पेटत नाही म्हणून सुद्धा माणसं भुकेच्या उन्हाने तापलेली आहेत। आणि अशा वेळेस एका शेतकऱ्याच्या घरातलं शेती करता करता शेतीच्या झळा पोचता पोचता महाराष्ट्रातल्या अनेक पंचायत समिती तहसील कार्यालय पोलीस स्टेशनच्या समोर पोट तिडकीने शेतकऱ्याचा प्रश्न मांडत असताना तो प्रश्न मांडत मांडत राजकारणामध्ये एक शेतकऱ्याचं पोरग यशस्वी झालेलं आहे। आणि अशा शेतकऱ्याच्या मुलाला आमच्या संघटनेच्या सर्वांच्या वतीनं प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर घेण्यासाठी आज आपण इथं तुम्हाला बोलावलेलं आहे। त्याबद्दल मी मनापासून तुमचं स्वागत करतो। सगळ्यांनी सांगितलं की जनावर नेमकं बाजारात घेऊन जाताना घरातली परिस्थिती काय असते आणि आता बाजारच बंद आहे। त्यामुळे ही जी पशुपालकांची समिती आहे कुरेशी समाजाच्या वतीनं आणि सगळ्या जाती धर्मातले जे कार्यकर्ते आहेत या व्यवसायामध्ये या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे। लहानशा व्यापाऱ्यापासून ती मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत या सगळ्यांची जर स्वाभिमानानं सन्मानानं चूल पेटायची असेल तर गोरक्षकाच्या नावाखाली असणारा जो व्यापार आहे आता सर्वांनी सांगितलं तो कुठेतरी बंद व्हावा आणि या आंदोलकांना न्याय मिळावा एवढीच या प्रसंगी मी भूमिका व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।